जास्तीत जास्त तुम्हाला वेळ मिळावा हे आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो की भारत शासने यांचे नाट्यलेखन या विषयावर आपण आपले विचार मांडू. डॉक्टर प्रवीण नमस्कार. सर्वप्रथम मी श्री माधव राजदूत आणि श्री चिटणीस यांचे आभार मानतो की एका महत्त्वाच्या लेखकाची सर्व बाजूंनी चिकित्सा करण्याचा हा घाट त्यांनी आज घातलेला आहे. आणि कारण कुठल्या तरी एका विशिष्ट जे त्या लेखकाचं वैशिष्ट्य असतं त्या बाजूनी चिकित्सा होत राहते, अभ्यास होत राहतो, बोलणं होत राहतं, परंतु त्या कलावंत व्यक्तित्वाचे जे विविध पैलू आहेत ते सर्वचे सर्व पैलू एकाच ठिकाणी उलगडून घेऊन ते समजून घेण्याचा प्रयत्न आज जो आपण सकाळपासून करतो आहे त्याबद्दल मी ह्या दोघांचेही आभार मानतो. खरोखरच अतिशय अद्वितीय अशी ही घटना आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. मी नाट्य दिग्दर्शक आहे आणि नाटक हा विषय शिकवतो पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये. त्या अनुषंगाने कदाचित किंबहुना त्याच अनुषंगाने आयोजकांनी मला असं सांगितलं की भारत सासणे यांच्या नाट्यलेखनावर तुम्ही बोलावं. पण हे इतकं ऑब्व्हियस आहे की भारत सासणेंचा आणि माझा जो परिचय झालेला आहे तो अर्थातच कथांमधूनच झालेला आहे. आणि विद्यार्थी अवस्थेत असताना एका छोट्या खेडेगावातनं पुण्यात मी जेव्हा आलेलो होतो आणि अनेक गोष्टींच्या कॉम्प्लेक्सेसना सामोरं जात, चॅलेंजेसना जात कसे तरी दिवस अक्षरशः मी माझ्या विद्यार्थी अवस्थेत काढत होतो. आणि त्या अतिशय निराश, विमनस्क, फ्रस्ट्रेटेड अशा फेजमध्ये हाताला येतील ती पुस्तकं वाचत होतो आणि त्यात एक अस्वस्थ विस्तीर्ण राहतं हे वाचनात आलं. आणि म्हणजे तो आणि भारत सासणेंचा माझा पहिला परिचय. आणि ती कथा वाचून मी केवळ हादरूनच गेलो नाही तर म्हणजे एका अर्थाने मीच मला सापडत गेलो. कारण अनेक गोष्टी त्या कथेने केल्या स्वतःच्या आयुष्याशी, एकूणच आजूबाजूच्या लोकांशी, जीवन म्हणजे काय, माणसं काय असतात, समाज काय असतो, माणसं एकमेकांशी वागतात म्हणजे नेमकं काय करत असतात, अशा अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर ती कथा मला भिडली. आणि मग वेळ लागल्यासारखं मी जेही ज्याच्या खाली भारत सासणे हे नाव लिहिलेलं असेल ते सगळं वाचायला सुरुवात केली. आणि सरप्राइझिंगली मला एका दिवाळी अंकात बालकथा सापडल्या. आणि ते वाचल्यानंतर मला इतकं आश्चर्य वाटलं की अरे एका अतिशय मिस्टिक, गूढ अशा पद्धतीनं जीवनाचे पापुत्रे उलगडणारा हा लेखक इतक्या प्रासादिक पद्धतीनं
लहान मुलांशी कशा पद्धतीनं संवाद साधू पाहतोय बरं, आणि त्यांच्याविषयीचा जो आदर होता तो अजूनच दुणावला. साधारण 10-12 वर्षांपूर्वी मी जेव्हा औरंगाबाद विद्यापीठामध्ये कामाला होतो, 2 वर्षांसाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातही होतो, आणि तेव्हा कुठल्याशा कारणाने भारत सासणे हे तिथल्या नाट्य विभागात आले होते, आणि तेव्हा आमची प्रत्यक्ष भेट झाली. पण त्याआधी म्हणजे जवळजवळ 2010 पर्यंत मी त्यांनी त्यापर्यंत तो स्वर लिहिलेल्या साहित्यातलं अक्षर आणि अक्षर वाचलेलं जरी असलं तरी भेटायचा योग हा आलेला नव्हता. आणि औरंगाबादला ते पहिल्यांदा भेटले. आमचे प्राध्यापक डॉक्टर शशिकांत बऱ्हाणपूरकर यांना ते कदाचित भेटायला आले होते, आणि त्या निमित्ताने आमची भेट झाली. तेव्हा मी अर्थातच त्यांच्या पर्सनॅलिटीनी आणि ज्यांचं लिखाण आपण इतकं मनापासून वाचलेलं आहे, तर लेखकाला आपण आपल्या समोर बघतो आहे, ह्याच गोष्टींनी मी इतका भारावलेलो होतो की मला त्यांच्याशी नीट त्यावेळेस खरं तर संवाद साधता आला नाही. त्यांच्या लिखाणाबद्दल मला काय वाटतं, माझी काय निरीक्षणं आहेत, किंवा काय काय मला त्यांना जे जे सांगायचं होतं ते मी मनातल्या मनात सगळं सांगितलं, पण प्रत्यक्ष त्यांना मी सांगू शकलो नाही. नंतर काही वेळा ते आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातली नाटकं बघायला, वेगवेगळे कार्यक्रम बघायलाही आलेले होते. तेव्हाही पुसटशा भेटी झाल्या, पण तरीही त्यांच्या लिखाणाबद्दल त्यांच्याशी बोलायचं हे राहूनच गेलं, आणि मला वाटतं आज ही संधी येते आहे. पण तरीही त्याचं थोडंसं वाईट मला असं वाटतं आहे की त्यांच्या कथांबद्दल मला काही बोलता येणार नाही आहे. पण मला वाटतं की सरांशी आता कदाचित परिचय होईल, आणि कधीतरी फॉर्मली इनफॉर्मली मला काय वाटतं आहे त्यांच्या कथांविषयीही ते मी त्यांच्याशी सविस्तर बोलीन. पण आज मात्र त्यांच्या नाट्यलेखनाविषयी मला बोलायची संधी मिळते आहे. साधारण 2007 किंवा 8 मध्ये असताना जयकर ग्रंथालयातला नाटकाचा जो सेक्शन आहे तो त्याची उलथापालथ करत असताना 2-3 नाटकं सरांची हाती लागली, आणि खरं सांगायचं तर तोपर्यंत मला माहिती नव्हतं की त्यांनी नाटकंही लिहिलेली आहेत, आणि ती नाटकं मी घेतली आणि वाचली. आज या नाट्यलेखनाविषयी मला बोलायचं आहे, आणि म्हणून पुन्हा एकदा ती नाटकं आणून मी वाचली, आणि त्याविषयीची अर्थातच माझी काही निरीक्षणं मी नोंदवणार आहे. ही नोंदवत असताना 2 गोष्टींचा उल्लेख किंवा 2 गोष्टींबद्दल आधीच मी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट अशी की सकाळच्या सत्रांमध्ये त्यांच्या कथा, कादंबऱ्या किंवा इतर नॅरेटिव्ह लिखाणाविषयी बोलणं झालेलं आहेच. त्यामुळे साधारण सरांच्या कथांची किंवा लिखाणाची जी ठळक वैशिष्ट्य आपल्याला जाणवतात, किंवा त्यांच्या लिखाणातले जे आदिबंध आपल्याला दिसतात, पुन्हा पुन्हा येणाऱ्या ज्या गोष्टी आपल्याला जाणवतात, तर त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी त्याविषयी शक्यतो बोलणं टाळेल. मी एक नाटकवाला आहे, आणि नाटकाचं आपल्याकडे 2 बाजूंनी नाटकाकडे पाहिलं जातं. एक साहित्याच्या बाजूनी पाहिलं जातं, आणि एक रंगभूमीच्या बाजूनी पाहिलं जातं. म्हणजे लिटरेचर म्हणजे एम ए मराठी, एम ए इंग्लिश जरी आपण करत असतो लिटरेचरच्या ह्याच्यात, तरी आपण नाटक अभ्यासतो. आणि जसं आमच्या ललित कला केंद्रामध्ये आम्ही थिएटर ॲज अ परफॉर्मिंग आर्ट हे शिकतो, तर त्याही अंगाने
नाटकाचा अभ्यास हा केला जातो. तर नाटकाला असं दुहेरी प्रतिनिधित्व असतं. परंतु आज मी माझी मर्यादा मात्र स्पष्ट करतो आहे की एक प्रयोगकला म्हणून नाटक खरं तर रंगभूमी, इंग्रजीमध्ये ज्याला आपण थिएटर असं म्हणतो, ड्रामा न म्हणता, तर त्या अनुषंगानं मी या नाटकांकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थातच हे सगळं करत असताना जे माझं भारावलेलं पण आहे ते बाजूला ठेवून वस्तुनिष्ठपणे या गोष्टींकडे पाहण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थात प्रयत्नच फक्त करणार आहे. जसं मी म्हणालो की नाटक एक परफॉर्मिंग आर्ट म्हणून मी या सगळ्यांबद्दल माझी निरीक्षणं नोंदवणार आहे. तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की जो शब्द असतो तो नाटकातही असतो आणि तो रंगमंचावरही असतो. नाटकातला शब्द आणि रंगमंचावरचा शब्द याच्यात जर फरक कुठला असेल तर नाटकातला शब्द हा लिखित संहितेतला, नाटकाच्या संहितेतला जो शब्द असतो तो लिखित शब्द असतो. रंगमंचावर जेव्हा तो येतो तेव्हा तो उच्चारित शब्द होतो. अर्थात जर तो शब्द संवादामधला असेल आणि तो पात्राच्या तोंडी असेल तर त्याचा उच्चार होतो. परंतु जेव्हा आपण नाट्यसंहिता म्हणतो तेव्हा ती नाट्यसंहिता संवाद आणि कंससूचना अशा दोन्ही घटकांनी बनलेली असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला तो शब्द हा कंससूचनेमधलाही असू शकतो आणि त्या अनुषंगाने जर आपण म्हणायचं तर तो लिखित शब्द रंगमंचावर केवळ उच्चारितच होत नाही तर तो प्रत्यक्ष कृतीनेही बऱ्याच वेळेला सिद्ध होतो. कारण जेव्हा आपण कथात्मक वाङ्मय जेव्हा वाचतो तेव्हा त्यात लिहिलेला जो शब्द असतो आणि त्या शब्दांनी मिळून जे वाक्य होतं त्या वाक्यांनी मिळून जो परिच्छेद होतो तो जेव्हा एखादा वाचक वाचत असतो तेव्हा त्या सगळ्यांचा अर्थ किंवा तिथे असलेली घटना, तिथे त्या याच्यात असलेली व्यक्तिरेखा जर नाटकाच्याच इमेजरीमध्ये बोलायचं झालं तर तो वाचक त्याच्या मनोमंचावर ते बघत असतो. आणि अर्थातच त्यामुळे इथे ज्याला आपण अन्वयार्थ म्हणून किंवा इंटरप्रिटेशन्स म्हणू त्याच्या अनेक शक्यता या कथात्मक वाङ्मयामध्ये निर्माण होतात. कारण प्रत्येक वाचकाचा मनोमंच हा निरनिराळा असणार. त्या तुलनेत नाटकात मात्र या अन्वयार्थांच्या शक्यता ज्या असतात त्या मर्यादित होतात. कारण दिग्दर्शक नावाची एक वेगळी एंटिटी, दिग्दर्शक नावाचं एक वेगळाच मनुष्य याच्या लेखक आणि प्रेक्षक, कारण इथे वाचक नसतो, इथे प्रेक्षक असतो, त्यांच्यामध्ये येतो. एकटा दिग्दर्शकच नसतो तर नटही असतो. आणि हे नट आणि हे दिग्दर्शक आणि नट या शब्दाचं जे काय करतील त्यांचं इंटरप्रिटेशन हे प्रेक्षकांना पाहावं लागतं. अर्थात जरी दुरान्वयाने आपण म्हणालो की प्रत्येक प्रेक्षकाला दिसलेलं नाटक हे निरनिराळं असलं तरी प्रत्यक्ष दिसत असलेलं नाटक मात्र त्या दिवशी त्या प्रेक्षागृहात जे काही 500,000 प्रेक्षक बसलेले असतील त्यांना दिसलेलं नाटक हे एकच असतं, ते सारखंच असतं. त्यामुळे दाट काळा पाऊस जेव्हा मी एखादा वाचक वाचत असतो तेव्हा प्रत्येक वाचकाचा त्या कथेचं
समजणं, कथेचं आकलन, त्या कथेला असलेला त्याचा रिस्पॉन्स, कथेला असलेली प्रतिक्रिया ही प्रत्येक वाचकाची वेगवेगळी असू शकते. पण दुश्चिन्ह नावाचं नाटक जर त्याच्या एका प्रयोगाची माहिती या पुस्तकात मिळते. पद्मनाभ पाठक यांनी ते दिग्दर्शित केलेलं होतं. पद्मनाभ पाठक यांची इतर काही नाटकं मी औरंगाबादला असताना पाहिलेली आहेत, त्यांच्या तालमीची प्रक्रिया ही पाहिलेली आहे. हे नाटक मला बघायला मिळालेलं नसलं तरी साधारण पद्मनाभ पाठकांनी याला कशा पद्धतीने मंचित केलं असेल याची एक पुसटशी कल्पना मला अगदीच करता येते. पण तसं जरी असलं तरी हा दुश्चिन्हचा प्रयोग जेव्हा केव्हा रंगमंचावर सादर होत असेल आणि त्या प्रयोगाच्या वेळेस जे कोणी प्रेक्षक तो प्रयोग बघत असतील त्यांना मात्र एकच एक सारखाच प्रयोग त्यांना बघावा लागणार. अर्थात ही अर्थनिर्णयांमधल्या बद्दल जरी मी बोलत असतो तरी एक वेगळी गोष्ट इथे अशी घडते की कथा वाचत असताना मला प्रयत्नपूर्वक किंवा म्हणजे माझ्या इच्छेनुसार मला तिला व्हिज्युअलाइज करावं लागतं, मला इमॅजिन करावं लागतं. नाटक पाहत असताना तुम्हाला वेगळे प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. ते नाटक तुमच्या अंगावर आदळतच असतं, ते तुमच्या डोळ्यांना दिसत असतं, ते तुमच्या कानांना ऐकायला येत असतं आणि डोळे आणि कानांमधनं ते तुमच्या सेन्सेसना अपील करत असतं. त्यामुळे वाङ्मयातला, लिटरेचरमधला, साहित्यातला, कथात्मक याच्यातला शब्द हा शब्द असतो जो मला डेसिफर करून त्याचं डिकोडिफिकेशन करून त्याचा अर्थ लावून त्याचं काहीतरी एक वाचकाच्या मनात तयार होत असतं. इथे नाटकाचा मात्र प्रत्यक्ष अनुभवच प्रेक्षकांना मिळत असतो आणि हा प्रत्यक्ष अनुभव मिळत असल्यामुळे साहित्य प्रकार म्हणून नाटकाचं विश्लेषण आणि नाट्य प्रकार म्हणून नाटकाचं विश्लेषण ह्या दोन वेगवेगळ्या बाबी ठरतात. ह्या केवळ ह्या एकाच गोष्टीमुळे नाही तर अजून एका गोष्टीकडे मला लक्ष वेधायचं आहे. ते असं की अगदीच आपल्या मराठी परंपरेतले शंकर पाटील, दमा मिरासदार, वकू काळे, पु ल देशपांडे यासारखे कथाकार सोडले तर बहुतेक सगळ्या कथा ह्या एकट्याने वाचनासाठीच लिहिलेल्या आहेत. या बाकीच्या ज्या कथाकारांची आणि अर्थात अजून काही असतील यांनी त्यांच्या लिहिलेल्या कथांना सादर केलं, कथाकथनाचे कार्यक्रम केले आणि त्यामुळे ती कथा एकट्याचा अनुभव न होता अनेकांचा अनुभव झाल्या. परंतु हे वगळता बाकी सगळ्या आपल्या कथा कादंबऱ्या ह्या एकट्याने आस्वाद घेण्यासाठी म्हणून तयार झालेल्या होत्या आणि एकट्याने आस्वाद घेण्यासाठी असल्यामुळे त्या एकट्या वाचकाचे जे जे प्रिव्हिलेजेस होते ते त्याला सगळे वापरता आले. आजच्या काळात आपल्याला हे खूप चांगल्या पद्धतीने रिलेट करता येऊ शकतं की साधारण 5 वर्षांपूर्वी, म्हणजे मी 5 म्हणजे मुद्दाम 5 म्हणतो, खरं तर 2 वर्षांपूर्वीच आपण सगळे मिळून म्हणजे मित्र मैत्रिणी, नातेवाईक, ओळखीचे पाळखीचे आणि नसले तरी जेव्हा केव्हा एखादा चित्रपट बघायला जात असू तेव्हा त्या समूहाने त्या चित्रपटाचा आस्वाद घेत असू. म्हणजे सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा आहे आणि समोर 1000, 500, 1500, 2000 प्रेक्षक बसलेले आहेत आणि मग एखादं बारकासं स्क्रीनवर काहीतरी घडलं तर अख्खं थिएटर हसतं. तिथे काहीतरी एक वेगळा प्रसंग घडला तर अख्ख्या थिएटरमधले 1000-1200 काय लोक असतील ते श्वास रोखून धरतात. त्यामुळे अगदी आत्तापर्यंत 2 वर्षांपूर्वीपर्यंत चित्रपट हा समूहाने आस्वाद करण्याजोगा असा होता. पण गेल्या 2 वर्षात ते दोन्ही बाजूंनी घडलं. एक
कोविड काळामुळे जी रिस्ट्रिक्शन्स आली त्याच्यामुळेही, आणि ह्याच काळामध्ये जे OTT प्लॅटफॉर्म्स तयार झाले आणि लोकप्रिय झाले त्याच्यामुळेही असेल. या दोन्ही कारणांमुळे आता माणसं शक्यतो समूहाने चित्रपट बघत नाही, एक एकट्याने बघतात. आपल्या मोबाईलवर, आपल्या लॅपटॉपवर, झालंच तर घरातल्या मोठ्या स्क्रीनवरच्या स्मार्ट टीव्हीवर, पण एक एकट्याने बघतात. बऱ्याच वेळेला ऐकतात एक एकट्याने, कानात लावून घेतात, म्हणजे ते ऐकायलाही कोणाला जाऊ नये. आणि हा एक एकट्याने आस्वाद घेताना मग तो एकट्याचा जो प्रिव्हिलेज असतो तो सगळा प्रिव्हिलेज त्यांना मिळतो. त्यांना त्यांच्या पेसने चित्रपट बघता येतो, त्यांना पाहिजे तिथे थांबवता येतो, त्यांना कंटाळा येतो तिथे ते 10 सेकंड हे करून पुढे जाता येतं. एखादी गोष्ट लक्षात नाही आली किंवा त्याच वेळेला कोणीतरी काहीतरी बोललं आपल्याशी बाहेरनं की लगेच मागे जाऊन परत पुन्हा बघता येतं. सलग बघायचा नसेल तर आज थोडा, उद्या थोडा, परवा थोडा असाही बघता येतो. अर्थात असं होत नाही ना. उलट बिंजे वॉच हा आपल्याकडे म्हणजे एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, हीच चालू असतं. पण हे वगळता ते कथात्मक वाङ्मयाचं होतं की तो एकट्याचा अनुभव असतो आणि तो एकट्याचा अनुभव असल्यामुळे त्याला त्याच्या तब्येतीने तो घेता येतो. नाटकाच्या प्रयोगाचं तसं होत नाही. नाटकाचा प्रयोग जेव्हा होतो तेव्हा ती एक प्रयोगकला असल्यामुळे ती सगळ्यात आधी स्थलकालबद्ध होते. 3 वाजता जर प्रयोग असेल तर मला 3 वाजताच बघावा लागतो, 9 वाजता असेल तर 9 वाजताच बघावा लागतो, बाल्यंदरावला असेल तर बाल्यंदरावलाच बघावा लागतो, यशवंतरावला असेल तर यशवंतरावलाच बघावा लागतो. बरं, मला तो पुढे मागे करता येत नाही, मला तो माझ्या याच्याने बघता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी इच्छा असो वा नसो, मला कमीत कमी 5 किंवा 500, 1000, 1200, 1500 अशा लोकांसोबतच तो अनुभव घेता येतो. तो अनुभव एकट्याचा अनुभव न राहता तो समूह अनुभव होतो. आणि मला असं वाटतं की वाङ्मयाचं जे पूर्वीचं स्वरूप होतं की वाङ्मय की ज्याच्यामध्ये वाणी हा शब्द आहे की उच्चार केला जायचा आणि तो उच्चार केलेले बाकीचे लोक समूहाने ऐकायचे. जेव्हा ह्या वाङ्मयाचं साहित्य झालं आणि ते छापलं गेलं, मुद्रण कला आली आणि तो समूहाचा जो अनुभव होता तो एकट्याचा अनुभव झाला. नाटकात आल्यानंतर पुन्हा एकदा हा एकट्याचा जो अनुभव होतो तो समूहाचा अनुभव होतो. आणि हा समूहाचाही अनुभव असल्यामुळे नाटकाला काही वेगळी परिमाणं ही लाभतात. ही थोडी म्हणजे नमनाला गडाभर तेल म्हणतात तशी थोडी लांबलीच ही प्रस्तावना. पण मला असं वाटलं की ज्या मुद्द्यांविषयी मला बोलायचं आहे त्याच्यासाठी ही थोडी पार्श्वभूमी ही आवश्यक आहे आणि म्हणून मी हा थोडा वेळ याच्यासाठी घेतला. दुश्चिन्ह हे नाटक सोडलं तर भारत सासणे यांची इतर नाटकं ही शक्यतो 70 ते 77 ह्या कालावधीमध्ये लिहिली गेलेली आहेत. त्यातही हे मला 3 नाटकं जी राज्यनाट्यासाठी वेगवेगळ्या याच्यात सादर झाली ती प्रतिमा प्रकाशनाने एकत्र छापलेली आहे. त्यांचा एक एकांकिका संग्रह आहे आणि दुश्चिन्ह आणि चाफ्याचं फूल हा एक मराठी साहित्यातला एक आगळा वेगळा प्रयोग आहे. आणि एकाच याचा प्रश्न हे याचं अजून मौल्य वाढवतं. पण एक लघु कादंबरी किंवा दीर्घकथा आणि त्याचंच नाटक आणि हे बॅक टू बॅक आपण जेव्हा वाचतो तेव्हा लेखक नेमकं काय करतो
हे आपल्या लक्षात येतं. मी फार वेळ न घालवता फक्त मला काय म्हणायचंय याच्यासाठी थोडं फक्त यातलं वाचतो आणि मग मला काय म्हणायचंय ते सांगतो. दुश्चिन्ह ह्या दीर्घकथा किंवा लघु कादंबरीची जी सुरुवात होते ती किती लिटरेचर आहे बघा, किती कथा आहे बघा. म्हणजे परत तेच एकट्याने घ्यायचा अनुभव, आपल्या तब्येतीने घ्यायचा अनुभव आणि आपल्या मनोमंचावर घ्यायचा अनुभव. चर्चिलने जन्मात नाटक सिनेमे पाहिले नसावेत म्हणून त्याच्या स्वप्नात नाटकात दाखवतात तसा प्रकाश दिसण्याचे कारण नव्हते, पण तरीही त्याने दमट झिम्म सोनेरी काळ प्रकाश पाहिले. हे वाक्य असंच्या असं नाटकात उच्चारलंच जाऊ शकत नाही. कारण हे जेव्हा एखादा नट म्हणेल तेव्हा त्या वाक्याचं आकलन होऊन, म्हणजे ज्याला आपण याच्यातल्या शरीरक्रिया शास्त्रातले जर शब्द वापरले तर त्याचं पचन होऊन, म्हणजे डायजेशन होऊन ॲसिमिलेशन होणं हे नाटकात शक्य नाही. त्यामुळे हे वाक्य कथेत अगदी पहिलं वाक्य म्हणून येतं. आता हीच गंमत बघा, जेव्हा याचं नाटक होतं तेव्हा एक अतिशय दीर्घ अशी कंस सूचना येते. या कंस सूचनेमध्ये रंगमंचाचे 3 भाग, हे टेक्निकली दिग्दर्शक नेपथ्यकाराला कळावे याच्यासाठी तर आहेतच, पण ते केवळ तसे नाही आहे, त्याच्यातही एक बारीकसा वाचक गृहीत धरलेला आहे. कारण त्या कंस सूचनेतही चर्चिल आणि गुट्टंबुल यांच्याबद्दलची टिप्पणी हा लेखक करतच असतो. पण आता इथे सुरुवात जी होते ती शेखर आणि अरुंधती यांच्या संवादांनी होते. आता हा जो अनुभव आपल्याला मिळालेला आहे, चर्चिलला जाणवलेला प्रकाश, असं जर समजा आपण याला थोडक्यात म्हटलं, तर हा अनुभव जो कथेतनं आपल्याला मिळालेला आहे तो इथे नरेशन मध्ये येत नाही, तर गमतीशीर पद्धतीनं शेखर आणि अरुंधती यांच्या संवादानंतर चर्चिल एक निवेदन करतो, थोडंसं नाट्यात्मक, थोडंसं सूत्रधाराच्या पद्धतीने, की हे शेखर आणि अरुंधती या दुमजली घराचे मालक, हा गृहस्थ कारखानदार आहे, ही त्याची बायको. काही दिवसांपूर्वी आपण सगळे सुखासमाधानात आहोत असा या सर्वांचा समज होता. बघा, आता हे जे वाक्य आहे हे कदाचित कथेत येईल किंवा येणारही नाही, पण हे वाक्य नाटकातच येऊ शकतं. कारण हे वाक्य नट, म्हणजे जो मी म्हणालो की नटाचा उच्चारित शब्द, त्याचा तो उच्चार करणार आणि त्याच्या उच्चारांमधनं, अर्थात मी हे अगदीच छोट्या छोट्या गोष्टी घेऊन म्हणतोय, संपूर्ण आवाका लक्षात येण्यासाठी आपण बॅक टू बॅक ही गोष्ट, दुश्चिन्ह आणि चाफ्याचा फुल दीर्घ कथा आणि त्याच्यानंतर नुसतंच दुश्चिन्ह नावाचं नाटक हे वाचायला हवं. मला माहीत नाही, पण मी याच्याबद्दल उलट केलं. मी आधी नाटक वाचलं आणि मग ही लघु कादंबरी वाचली आणि मला अजूनही वाटतंय की कदाचित मी उलट्या सिक्वेन्सनी वाचलं परत एकदा, म्हणजे ज्या सिक्वेन्सनी छापलेलं आहे, तर कदाचित मला वेगळा अनुभव मिळेल. पण याचं इम्प्रेशन जाण्यासाठी मी अजून थांबलेलो आहे. तर मला म्हणायचं असं होतं की काही एकांकिका, काही नाटकं आणि एका आपल्या दीर्घकथेचं नाटक, हा एवढा भारत सासणे यांचा नाट्य आयोग. त्याच्यात सावरर एक मी वगळतो आहे, कारण त्याचं नाट्य रूपांतर तिराहिताने केलेलं आहे. त्यामुळे नाटककार म्हणून त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत
त्याच्याविषयीच मी फक्त बोलणार आहे. हे त्या मानाने नंतरचं आहे. परंतु दुश्चिन्ह आणि चाफ्याचं फूल थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. पण आतंक, मरणगंध, नैनम दहती पावकः ही 3 नाटकं आणि काही एकांकिका ज्याच्यात परत हे दुश्चिन्ह आणि चाफ्याचं फूल सारखा एक छोटासा प्रयोग आपल्याला परत सापडतो. तो ह्या एकांकिका संग्रहामध्ये की मरणरंग ही एकांकिका आणि त्याचंच 2 अंकी नाटक. तर या पुस्तकात अजून एक गंमत आहे. मग प्रदीप कर्णिक यांनी नाट्य रूपांतराविषयी एक त्यांचं चिंतन याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ते अभ्यासू वाचकांनी जरूर वाचावं, कारण नाट्य रूपांतराबद्दलच्या अनेक बेसिक आणि फंडामेंटल गोष्टी याच्या त्यांच्या ह्या टिपणामध्ये आलेल्या आहेत. तर मी म्हणत असं होतो की बहुतेक सगळं नाट्यलेखन जे आहे ते 70 ते 77 या कालावधीतला आहे. 70 ते 77 हा कालावधी मराठी रंगभूमीच्या इतिहासात आपल्याला कुठे लोकेट करता येतो हा आपण आधी बघूया. माफ करा, थोडं माझं अधूनमधून विषयांतर होत जाईल, पण परत मी विषयावर येतो हे मला माहिती आहे. विषयांतर आता अशासाठी की हे जे वेगवेगळे टप्पे मला दाखवायचे आहेत, त्याचवेळी मला असंही सांगायचं आहे की मराठीमध्ये जेव्हा आपण 150-200 वर्षाची परंपरा नाटकाला, रंगभूमीला असं म्हणतो, असं का म्हणतो मला माहीत नाही, कारण पहिलं मराठी नाटक कोणतं याच्यामध्ये बरेच अभ्यासक एकमेकांशी भांडत असतात आणि प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळं मराठी नाटक असतं. पण ह्या सगळ्यांमध्ये नाटक हे फक्त लिखित नसतं, तर ते प्रयोग रूपाने सादरही होत असतं. हे जर आपण लक्षात घेतलं तर मराठीतली लोकनाट्याची परंपरा ही जवळजवळ 400 वर्ष जुनी आहे. आणि ही परंपरा जर आपण लक्षात घेतली तर मराठी नाटकाचा इतिहासही आपल्याला लोकनाट्य परंपरेपर्यंत नेता येईल. परंतु लोकनाट्यांचे लिखाण कोणी केलेलं नसल्यामुळे ती मौखिक परंपरा आहे. त्यामुळे लिहिलेल्या याच्यापासूनचं नाटक धरण्याची आपल्याकडे हे आहे. आणि त्याच अनुषंगाने मराठी नाटकाचा इतिहास म्हणजे मराठी साहित्यातील नाट्यसंहितांचा इतिहास आपल्याकडे लिहिला. विभा देशपांडे यांनी मराठी नाटक आणि रंगभूमी अशी 2 छोटी पुस्तकं लिहिलेली आहेत. परंतु त्यांचं स्वरूप समग्र इतिहास न असता एक परिचय वजा स्फुट लिखाण अशा पद्धतीचं आहे. शांता गोखले यांनी प्लेराईट ॲट सेंटर नावाचा एक अतिशय महत्त्वाचा मराठी रंगभूमीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा ग्रंथ लिहिलेला आहे. दुर्दैवाने तो त्यांनी इंग्रजीतनं लिहिलेला आहे. आणि मकरंद साठे यांनी मराठी रंगभूमीच्या 30 रात्री असं 3 खंडांमध्ये मराठी रंगभूमीवरच्या नाटकांचं विवेचन केलेलं आहे. परंतु तो समग्र मराठी रंगभूमीचा इतिहास नाही, तर मराठी नाटकातल्या सामाजिक आणि राजकीय जिथे जिथे छेद केलेला आहे, म्हणजे मराठीतल्या राजकीय सामाजिक नाटकांचाच विषय फक्त त्यांनी लिहिलेला आहे. जणू काही एखाद्या रंगभूमीवर नॉन राजकीय, नॉन सामाजिक जर ते असेल तर ते जणू काही नाटकच नाही असा ग्रह आपला ते 3 खंड वाचल्यानंतर होतो. थोडक्यात काय की मराठीमध्ये मराठी नाटक वेडा, मराठी माणूस नाटक वेडा आहे असं आपण कितीही म्हणत असलो तरी मराठीमध्ये मराठी रंगभूमीच्या इतिहासाविषयीचा समग्र लेखन असलेला ग्रंथ नाही. ही मराठी रंगभूमीच्या इतिहासाची फार मोठी मर्यादा आहे. आणि ज्याचं लिखाण आहे तेही जे लिहिले गेलेले आहेत नाटकं, त्या लिखाणाच्या अनुषंगाने त्याच्याविषयीचं लिखाण ते केलेलं आहे. म्हणजे संहितांची समीक्षा आहे. म्हणजे मग त्याच्यात काय साधारण कोणत्या थीम्स हाताळलेल्या आहेत, कोणते विषय आहेत, व्यक्तिरेखांची निर्मिती कशी केलेली आहे, संवाद रचना कशी आहे आणि याचे मंचन होऊ शकते काय,
मंचनाच्या शक्यता फक्त चाचपडून पाहिलेल्या आहेत. एवढंच फक्त त्याच्यामध्ये होतं. आणि अर्थातच राजकीय सामाजिक पार्श्वभूमीवर हे नाटक कितपत महत्त्वाचं आहे किंवा नाही आहे अशी टिप्पणी, असंच फक्त लिखाण केलं जातं. वर्तमानपत्रीय समीक्षा जी होते त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे 4 कॉलम असतील तर 3.5 कॉलम हे सगळं लिहून उरलेल्या अर्ध्या कॉलममध्ये प्रकाश योजना प्रयोगपूरक होती, नटांचा अभिनय प्रयोगपूरक होता, म्हणजे ते पूरक होतं की नव्हतं एवढंच लिहून हे करतात. त्यामुळे रंगभूमीविषयी, मराठी रंगभूमीविषयी तसं लिखाण झालेलं नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा म्हणजे आता मी सांगतो, म्हणजे जे विषयांतर का केलं मी त्याच्याबद्दल येतोय, की जेव्हा जेव्हा मराठी रंगभूमीचा इतिहास आपण वाचतो, मराठी नाटकांबद्दल हे करतो आणि नाटककारांची नावं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा पहिल्या 10-15 नाटककारांमध्ये आपल्याला भारत सासणेंचं नाव आढळत नाही. याचं कारण एकतर आपल्याकडे विपुल संख्येने नाटककार आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात नाटकं लिहिलेली आहेत. कानेटकरच म्हटले तर 30-35 नाटकं लिहिलेली आहेत, तेंडुलकरांनी 30-35 नाटकं लिहिलेली आहेत, मक्करींनी कितीतरी नाटकं लिहिलेली आहेत. आणि संख्या बाहुल्य हे एक आहेच, याला आपण काही करू शकत नाही. पण मी जेव्हा म्हणतो की ह्या पहिल्या बिनीच्या नाटककारांच्या यादीमध्ये भारत सासणेंचं नाव आपल्याला आढळत नाही, याचं कारण आपण रंगभूमीचा इतिहासच एका विशिष्ट पद्धतीनं लिहिलेला आहे. आपल्या इतिहासात कानेटकर येतात, शिरवाडकर येतात, दळवी येतात, तेंडुलकर येतात, येलकुंचवार येतात, कारण ह्या बहुतेक सगळ्यांची नाटकं ही व्यावसायिक पद्धतीनं झालेली आहेत. आळेकर, येलकुंचवार, तेंडुलकर, मकरंद साठे, शफात खान हे येतात कारण हे वेगवेगळ्या फेस्टिवल्सना जाऊन यांच्या नाटकांनी हजेऱ्या लावलेल्या आहेत. पण गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात नित्य नियमाने जी राज्यनाट्य स्पर्धा होते आणि त्या राज्यनाट्य स्पर्धेच्या निमित्तानं, म्हणजे हे जर स्टॅटिस्टिक आपण पाहिलं ना तर आपल्या लक्षात येईल, हे चकित करून टाकणारं संख्याबळ आहे. म्हणजे आता सध्या राज्यनाट्य चालू आहे पुण्यात, एकाच केंद्रावर गर्दी व्हायला लागली म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड असे 2 केंद्र केली. साधारण 30 नाटकं इकडे, 20 नाटकं तिकडे, म्हणजे पुण्यातच 50 नाटकं राज्यनाट्याची होत आहेत. प्रत्येक केंद्रावर 10-15 मुंबईमध्ये 50-60. म्हणजे नुसतं हे या वर्षीचं राज्यनाट्य मी म्हणतोय की जे पुढे जात 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 आता होतं आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांनी एंट्री कॅन्सल केलेल्या आहेत कारण आधीची त्यांची नियोजनं बाळगळली. पण नॉर्मल केसमध्ये महाराष्ट्रात राज्यनाट्य जेव्हा चालतं तेव्हा 250 ते 300 नाटकं होतात. एका नाटकात कमीत कमी 15 ते 20 माणसं सहभागी असतात ऑन स्टेज बॅकस्टेज. म्हणजे ह्या 250-300 इंटू 15 ते 20 ही माणसं साधारण 1-2 महिने फक्त नाटकांच्या तालमी करत असतात. म्हणजे किती क्वालिटी टाइम ते एकमेकांना देत असतात, नाटकासाठी देत असतात, नाटकाच्या याच्यात करतो. हे संख्याबळ अचंबित करणारं आहे. आणि हे महाराष्ट्र सोडून हा चमत्कार आपल्याला अख्ख्या देशात कुठेही सापडणार नाही. पण राज्यनाट्याला जी नाटकं होतात, बक्षीस विजेत्या नाटकाचा एखाद दुसऱ्या सेंटरवरून दुसऱ्या तिसऱ्या सेंटरवर क्वचित टूम म्हणून प्रयोग केला जातो. पण त्या राज्यनाट्याच्या नावातच हौशी राज्यनाट्य स्पर्धा असं असल्यामुळे ती हौस संपली की त्या नाटकाचाही बुडबुडा हा विसतो. आणि ह्या राज्यनाट्य स्पर्धेनी
आपल्याला जी काही नाटककार दिलेली आहेत, जी काही नाटकं दिलेली आहेत, यांची समीक्षा कोणी केलेलीच नाहीये. यांची जंत्री केलेली आहे, यांचं संकलन केलेलं आहे, पण याच्यात नेमकं काय आलेलं आहे, काय आलेलं नाहीये, तो काळ आणि ती नाटकं, नाटक करणारे आणि ती नाटकं, ह्या अँगलनी कधी यांच्याकडे पाहिलंच गेलेलं नाही आहे. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येतं की 70 ते 77 या कालखंडामध्ये अतिशय महत्वाची नाटकं लिहून देखील केवळ इतिहास लेखनाची आपली एक विशिष्ट परंपरा, याच्यामुळे मराठीतला एक महत्वाचा नाटककार अनुल्लेखित राहतो. मी म्हटलं त्याप्रमाणे परत आता विषयावर येतो आहे की मराठी रंगभूमीच्या इतिहासाचे जे टप्पे आपण करतो, साधारण मध्ययुगापासून, की जेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये दशावतार, ललित, भारुड, कीर्तन, तमाशे, वगनाट्य ही व्हायला लागली, तेव्हापासून आपल्याकडे एक लोक नाटकांची परंपरा आपल्याला लक्षात येते. या परंपरेला छेद दिला तो विष्णुदास भाव्यांनी, जेव्हा 1843 मध्ये त्यांनी ह्या लोककला ज्या उत्स्फूर्त मौखिक परंपरेतल्या समजल्या जायच्या त्यांना तालमी करून सीता स्वयंवर हे नाटक सादर केलं. सगळे घटक जे होते ते लोककलांचेच होते, पण कास्टिंग करून, तालमी करून त्यांनी हे नाटक सादर केलं. 80-82 मध्ये पुन्हा एक वेगळा छेद ह्या सगळ्या परंपरेला विष्णुदासांनी ते नाटक केलं आणि मग ताकडधोम नाटक किंवा आलरडूर नाटक असं त्यांना म्हणायचे, त्याची एक परंपराच महाराष्ट्रात सुरू झाली. त्या आलरडूर नाटकांना छेद दिला तो किर्लोस्करांनी, जेव्हा त्यांनी संस्कृतातल्या शाकुंतलाचं मराठीत रूपांतर करून त्यातल्या श्लोकांची नाट्यपद तयार केली आणि तिथून मराठी संगीत रंगभूमी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हा एक टप्पा आपल्याला दिसतो, पहिला लोकनाटकांचा, दुसरा विष्णुदासी पद्धतीच्या नाटकांचा, तिसरा संगीत नाटकांचा. 1933 मध्ये परत एक नवा टप्पा आपल्याला मराठी रंगभूमीच्या याच्यात दिसतो, जेव्हा आंधळ्यांची शाळा आलं आणि संगीत रंगभूमीपेक्षा गद्य रंगभूमी, स्त्रियांची कामं स्त्रियांनी करणं, ऐतिहासिक पौराणिक पेक्षा कौटुंबिक सामाजिक असे विषय, ज्याला आपण ढोबळमानाने वास्तवतावाद म्हणतो, त्या वास्तवाभासी पद्धतीनं मंचन, बॉक्स सेट या गोष्टी तिथून यायला लागल्या आणि हा एक वेगळा टप्पा मराठी रंगभूमीवर आला. तर मराठी रंगभूमीवर त्यानंतरचा जो टप्पा आला तो साधारण 1960च्या सुमारास. 1960 ते 90 हा जो कालखंड होता तो मराठी रंगभूमीचा एक अतिशय महत्वाचा कालखंड होता आणि मराठी रंगभूमीवरील सर्व गाजलेली महत्वाची, ज्यांच्या वाचून मराठी रंगभूमीचं नावच आपल्याला घेता येणार नाही अशी सगळी नाटकं, ही बहुतेक सगळी नाटकं आपल्याला 60 ते 90च्या याच्यात दिसतात. आणि अर्थातच 90 ते 2000 हा जो काळ आहे तो स्थित्यंतराचा काळ आहे. प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन वगैरे ह्या गोष्टींमुळे, आणि त्यामुळे 2000 नंतरची आपल्याला वेगळी नाटकं दिसतात. पण ह्या 60 ते 90 च्या कालखंडात भारत सासणे आपलं नाट्य लिखाण हे करत होते की जेव्हा मराठी नाटकाला आपण असं म्हणू की आपलं नाटक मांडण्याची पद्धत ही सापडलेली होती आणि त्या महत्वाच्या काळात ही नाटकं आलेली आहेत. मराठी नाटकांचं अनेक वेळेला वर्णन दिवाणखान्यात अडकलेलं नाटक असं केलं जातं. आपण ही नाटकं आणि एकांकिका जर पाहिल्या तर याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग किंवा अनेक ज्याला आपण नॉव्हेल्टीज म्हणू अशा दिसून येतात. कारण दिवाणखान्याचं फक्त ते आतंक नावाचंच एक नाटक आहे की जे दिवाणखान्यात घडतं
बाकी सगळ्या नाटकांचं नेपथ्य हे वेगवेगळं आहे. एक आश्रमात घडतं, म्हणजे आश्रमाच्या बाहेर, एक तळघरात घडतं, दुश्चिन्ह तर वेगवेगळ्या पातळ्यांवर घडतं. एकांकिकांमध्येही आपल्याला त्या पद्धतीनं हे दिसेल की त्यांच्या 2 एकांकिका ह्या अभ्यासिकांमध्ये घडतात. एक श्रुतिका आहे, त्यामुळे तिला तसं नेपथ्य नाही, पण एखाद्या दिग्दर्शकाने चॅलेंज म्हणून ते करायचंच ठरवलं तर ते न्यूट्रल सेटवर करता येईल अशा पद्धतीचं आहे. त्यांचं अजून एक एकांकिका जी आहे ती देखील न्यूट्रल सेटवर घडते. त्यामुळे जरी संख्यात्मक दृष्ट्या ही नाटकं आणि एकांकिका कमी वाटत असल्या तरी त्याच्यात त्यांनी प्रयोगाचे म्हणून अनेक गमती म्हणजे प्रयोगाच्या म्हणजे मला परफॉर्मन्सच्या म्हणायचं आहे. म्हणजे ते वाक्य त्या प्रयोग या शब्दाची दुरुक्ती झाली असते म्हणून मी गमती शब्द वापरला खरं तर. पण म्हणजे आता तसंच म्हणायचं झालं तर परफॉर्मन्स ह्या अंगाने प्रयोग आणि पुढच्या याच्यात एक्सपेरिमेंट म्हणून प्रयोग असं जर म्हणायचं झालं तर ही नाटकं जेव्हा आपण बघतो तेव्हा या नाटकांमध्ये प्रयोगाच्या अंगाने अनेक प्रयोग भारत सासणेंनी या नाटकांमध्ये एकांकिकांमध्ये हे केलेले आहेत. अर्थात राज्यनाट्य स्पर्धांची जी मर्यादा असते त्या मर्यादेची शिकार झालेली ही नाटकं कधी कधी आपल्याला वाटतात. एक विशिष्ट त्याचा कालावधी, त्यांचं 2 अंकी पण असणं, विशेषतः पहिला अंक संपताना त्याच्यात काहीतरी ट्विस्ट येणं, ह्या अशाही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण नाटकांच्या बाबतीत रंगभूमीच्या बाबतीत रंगभूमीवर अनेक 4 वाजेपर्यंत आहे आपल्याला, 4:15 पर्यंत. हां, धन्यवाद. रंगभूमीच्या बाबतीत वेगवेगळे जे वाद आलेले आहेत त्या वादांमध्ये अभिव्यक्तिवाद किंवा ज्याला आपण एक्सप्रेशनिझम म्हणतो, हा नाटकात ज्याची फारशी म्हणजे नाटकात इतर जे वाद आले त्या मानाने एक्सप्रेशनिझम हा जरा कमी प्रमाणात आला. एक्सप्रेशनिझम चित्रकलेत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो, चित्रपटांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर जाणवतो, कवितांमध्ये एक्सप्रेशनिझम हा अनेक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं, विशेषतः फ्रेंच आणि जर्मन कवितांमध्ये तर म्हणजे त्यांची साधी कविता जरी घेतली तरी ती एक्सप्रेशनिस्ट कविता असते. इतका ओतप्रोत भरलेला आपल्याला दिसून येतो. नाटकात त्या मानाने एक्सप्रेशनिझम हा म्हणजे वास्तवतावाद जेवढा आपल्याला दिसतो, इम्प्रेशनिझम आपल्याला जेवढा दिसतो, ॲब्सर्ड जेवढं दिसतं, सिम्बॉलिझम जेवढा दिसतो, तेवढं एक्सप्रेशनिझम नाटकात दिसत नाही. एकूणातच म्हणजे मराठी काय, भारतीय काय किंवा जागतिक स्तरावरच्या नाटकात हा एक्सप्रेशनिझम जो आला त्याच्या मागे अर्थातच अनेक जी वेगवेगळी कारणं होती. त्याच्यात फ्रॉइडनी त्याचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडल्यानंतर कलावंतांना एक वेआउट सापडला आणि नेणिवेतल्या गोष्टी किंवा स्वप्नांमधल्या गोष्टीच आता कलात्मक म्हणून आपल्याला मांडता येतील असं म्हणजे चित्रकला, शिल्पकलेपासून साहित्य, चित्रपटातल्या सगळ्या कलावंतांना ते लक्षात आलं आणि त्यांनी पुरेपूर या फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाच्या याचा वापर करून घेतला आणि ह्या सगळीकडे आपल्याला एक्सप्रेशनिझम त्या पद्धतीनं बहरलेला
हा आपल्याला दिसून येतो. अगदी थोडक्यात नाटकाच्या अनुषंगाने एक्सप्रेशनिझम म्हणजे नेमकं काय आहे हे जर आपल्याला सांगायचं झालं तर वास्तवतावादात जे आहे ते आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. मी जर असा दिसत असेल तर मी असा दिसतो, म्हणजे एखादं स्थळ असं असेल तर ते तसं असेल, तेच फक्त दाखवलं जातं. एक्सप्रेशनिझम मध्ये ही जी नेणीव आहे, त्या नेणीवेतल्या गोष्टी ज्या अनअप्रोचेबल आहेत, की ज्या स्वतःच्या स्वतःलाही कधी बघता येत नाहीत, आणि मग त्यातल्या त्यात ह्या नेणीवेचा टीजर आपल्याला कुठे दिसतो तर आपल्या स्वप्नांमध्ये दिसतो. हां, तर कवितांमधनं, चित्रपटांमधनं, चित्रांमधनं ह्या नेणीवेचं चित्रण अनेक कवींनी, चित्रपटकर्त्यांनी, चित्रकर्त्यांनी केलेलं आहे. नाटकात हे जेव्हा करायचा प्रयत्न केला तेव्हा मात्र ते फारसं यशस्वी झालं नाही. पण एका ज्या पद्धतीची भाषा भारत सासणे आपल्या नाटकांमध्ये वापरतात, ज्या पद्धतीची इमेजरी त्यांच्या पात्रांच्या तोंडून येते, आणि ज्या पद्धतीची नेपथ्य रचना आणि पात्र योजना ते करतात, त्याच्यात मात्र आपल्याला हा जो एक्सप्रेशनिझम आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणावर या नाटकांमध्ये आपल्याला याच्यात दिसतो. आणि परत एकदा मला तेच म्हणायचं आहे की मराठी नाटक एकतर वास्तवाभासी असतं, नाहीतर मेलोड्रॅमॅटिक असतं. हां, हे मी फारच लिमिटेड मर्यादित याच्याने करतोय, पण सर्वसाधारणपणे आपण एकतर त्याच्यातली, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, गोष्ट समजून घेतो की हे झालं, मग ते झालं आणि ते झालं, आणि गोष्ट समजली की नाटक समजलं, असा एक काहीसा ग्रह आपला असतो. अजूनही बरेचसे साहित्याचा अभ्यास म्हणून नाटकाचा अभ्यास करणारे म्हणतात की या नाटकाची गोष्ट काय आहे, पण गोष्ट म्हणजे नाटक नाही खरं तर. पण बऱ्याच वेळेला लोकांना एकतर गोष्टीत इंटरेस्ट असतो, नाही तर नाटकात ज्या पद्धतीचा मेलोड्रामा येतो. मेलोड्रामा हा नाटकातला एक महत्वाचा भाग आहे की जो प्रेक्षकांना भाववतो, प्रेक्षकांना हसवतो, प्रेक्षकांना हसवतो कमीच, रडवतो. हां, प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावतो, प्रेक्षकांच्या घशात आवंढा आणायला लावतो, आणि याच्यावरचा कॉमिक रिलीफ म्हणून थोडंसं हसायला लावतो. पण ह्या अशा पद्धतीच्या मेलोड्रॅमॅटिक नाटकांची महाराष्ट्रात मराठी नाटकांमध्ये रेलचेल आहे. पुन्हा एकदा मी माझा अर्धवट सोडलेल्या मुद्द्याकडे येतो. या पद्धतीनं मराठी नाटकांमध्ये आम्हाला एकतर गोष्ट सांगणारी नाटकं सापडतात, मेलोड्रॅमॅटिक होऊन प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारी नाटकं सापडतात, नाहीतर मकरंद साठे आपल्या 3 जाडजूड ग्रंथांमधनं ज्यांचं विवेचन करतात अशी सामाजिक आणि राजकीय प्रेरणेची नाटकं सापडतात. ह्या सगळ्या गर्दीमध्ये नेणिवेचा तळ हुडकणारी, ते खरवडून ते जाणीवेच्या पातळीवर आणून नाटकांच्या पात्रांमधून, संवादांमधून, नेपथ्य रचनेतून मांडणारी भारत सासण्यांची नाटकं नेमकी कोणत्या कॅटेगरीत घालावीत हे आम्हाला कळतच नाही. कारण एक्सप्रेशनिझमची आमच्याकडे तशी समर्थ परंपरा नाही, आणि म्हणूनही नाटककार म्हणून आपण पहिल्या यादीमध्ये भारत सासणेंचं नाव मराठी रंगभूमीचा इतिहास हा घेत नसावं. ही मी माझी एक हे सांगतो आहे, माझी कारण मीमांसा ही मी मांडतो आहे. हा एक्सप्रेशनिझम
जेव्हा भारत सासरे यांच्या नाटकांमधनं आपल्याला दिसतो तेव्हा तो दोन वेगवेगळ्या याच्यातनं प्रेक्षकांना जाणवतो. एक काही रूपकांमधून, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेटॅफर्स म्हणतो, आणि काही प्रतिमांमधनं, ज्याला आपण इमेजेस म्हणतो. तर त्यामुळे त्यांच्या प्रत्येक नाटक एकांकिकांमध्ये रूपकांची आणि प्रतिमांची रेलचेल असते. आणि ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या प्रेक्षकांना हे भिडत असतात. अर्थात हे भिडणं कथेतनं भिडणं याच्यापेक्षा सर्वथा वेगळं असतं, कारण नाट्य अनुभव हा अनुभवाचा भाग आहे. नाटक ही अनुभवाची गोष्ट आहे आणि ती पुन्हा एकदा समूहाने अनुभवायची गोष्ट आहे. हा समूह मी का अधोरेखित करतो आहे, कारण आपण समूह म्हणून एक समूहाची नेणीव शेअर करत असतो, ज्याला आपण कलेक्टिव्ह अनकॉन्शियस असं म्हणत असतो. एकट्याने आपण जो अनुभव घेतो तो वेगळा अनुभव, पण नाटक बघताना सगळे मिळून आपण जेव्हा अनुभव घेतो तो आपण म्हणजे जरी त्याची दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे आपण डोळ्यातनं ते दृश्य बघत असतो, कानांनी संवाद ऐकत असतो, तरी खरं तर आपल्या मनात आणि बुद्धीत या गोष्टींचा अर्थ आपल्याला लागत असतो. आपण आपल्या पंचेंद्रियांनी ती गोष्ट सामावून घेत असतो आणि ह्या पंचेंद्रियांनी ती परसेप्ट करत असताना म्हणजे मला काय म्हणायचं हे मी थोडंसं स्पष्ट करतो की एखाद्या नाटकात अमुक अमुक म्हटलेलं आहे हे माझं तार्किक विधान झालं. जे नाटक पाहिल्यानंतर नाटकातलं कथानक लक्षात घेतल्यानंतर माझ्या मेंदूने प्रोसेस केलेलं ते एक कर्ता कर्म क्रियापद असलेलं वाक्य असतं. पण नाटक बघतो आपण तेव्हा फक्त एवढंच होत नाही, तर आपण ते आपल्या पंचेंद्रियांनी जेव्हा ते अनुभवत असतो तेव्हा अनेक अशा गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात की ज्या आपण आर्टिक्युलेट करू शकत नाही, ज्या आपण शब्दांमध्ये मांडू शकत नाही, परंतु आपल्या जाणीवेला आणि जाणीवे पलीकडच्या नेणीवेला त्या भिडलेल्या असतात, त्या जाणवलेल्या असतात. म्हणजे ही एक मला भारत साठेंच्या लिखाणाच्या बाबतीत एका गोष्टीचं नेहमीच कुतूहल, गंमत आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे, ते म्हणजे त्यांच्या सर्व कथांची नावं. ही नावच एक म्हणजे त्यांची जे मी म्हणतोय ते मेटॅफर्स बनतात. आणि जेव्हा मी त्या कथा वाचतो, मी म्हणजे वाचन, जेव्हा त्या कथा वाचत असतो तेव्हा त्याच्यापाशी त्याचा एक स्वतःचा अवकाश असतो ते सगळं पसवून समजून घ्यायला. इथे नाटकांमध्ये जेव्हा ते येतं तेव्हा त्या पात्राने उच्चारलेले संवाद, त्या दोन व्यक्तिरेखांमध्ये घडत असलेल्या गोष्टी, एकूणातच नेपथ्य रचना, या सगळ्यांमधनं जे मेटॅफर्स आणि इमेजेस तयार होतात ते प्रेक्षक त्यांच्या नेणीवेने त्याला सामोरं जातात आणि हे जेव्हा सामोरं जातात तिथे एक्सप्रेशनिझम वर्क होतं. पण हे या नाटकातनं नाटकाला अमुक असं म्हणायचं आहे, अर्थात म्हणायचं नाहीच आहे असं नाही आहे. आपल्याला वन लाईनर त्या नाटकांच्या एकांकिकांच्या सांगता येतीलच, पण माझं असं म्हणणं आहे त्या वन लाईनरच्या पलीकडे त्यांची नाटकं आणि एकांकिका या आहेत आणि म्हणून त्याचा
मनोमंचावरचा प्रयोग बघून तुम्हाला काही नाही होणार, त्याचा प्रत्यक्ष प्रयोगच बघावा लागेल. नटांनी केलेला, त्याच्यात योग्य प्रकाश योजना, योग्य नेपथ्य रचना, त्या पद्धतीची वेशभूषा, त्या पद्धतीचं पार्श्वसंगीत आणि ह्या सगळ्यांनी निर्माण केलेल्या अनुभवातनं ते जेव्हा होतं त्याचा प्रयोग सादर होतो तेव्हा त्या प्रयोगांना मला एक नाव द्यावं असं वाटतं. ते म्हणजे एक समूह स्वप्नांची अभिव्यक्ती ही खरं तर त्या प्रयोगांमधनं ही सादर होत असते. आणि दुर्दैवाने या पठडीचं लिखाण आमच्याकडे सिम्बॉलिक लिखाण झालेलं आहे. अनेक लोकांनी प्रतिकात्मक लिहिलेलं आहे आणि प्रतिकात्मक मग ती प्रतीक कशी उलगडून दाखवायची याच्यात समीक्षकांमध्ये स्पर्धाही लागलेली आहे. किंबहुना गूढ अगम्य अशा पद्धतीचं लिखाणही आमच्याकडे झालेलं आहे आणि ते गूढ आहे म्हणून श्रेष्ठ आहे असं म्हणण्याचाही प्रवाद एका बाजूने आपल्याला दिसतो. पण हे प्रचलित वाटा सोडून ही एक वेगळीच वाट निवडलेला हा नाटककार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दोन गोष्टी, एक मराठी नाट्य इतिहासाने, तर मी दुरुस्त करतो, मराठी रंगभूमीच्या इतिहासाने भारत सासणे या नाटककारावर अन्याय केलेला आहे आणि भारत सासणे या कथाकाराने भारत सासणे या नाटककारावर अन्याय केलेला आहे. कदाचित पद्मनाभने या कादंबरीचं नाटक मागितलं नसतं तर दुश्चिन्हही कदाचित आली नसती. पण फार वेगळ्या पद्धतीच्या रंगभूमीच्या दिशा दाखवणारी नाटकं 77 पर्यंत लिहून त्यानंतर जेव्हा मराठी रंगभूमीवर प्रयोगाच्या परफॉर्मन्सेसच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक वेगवेगळे प्रयोग झाले, अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी नाटकाला रंगकर्मी सामोरं गेले, वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांनी नाटकं केली. या कालखंडात जर भारत सासणे यांनी नाटकं लिहिली असती तर जी एक सुरुवात या पहिल्या 3 नाटकांमध्ये केलेली आहे त्या सुरुवातीपासून बऱ्याच पुढच्या टप्प्यांवर हे नाटक आपल्याला गेलेलं दिसलं असतं आणि मराठीमध्ये एक अभिव्यक्तिवादी नाटकांची एक धारा निर्माण होऊ शकली असती. कारण मराठीत एक पुरुषोत्तममध्ये एकांकिका लिहिणारा नाटककारही जरा बरंच नाटक लिहितो. कारण काय तर त्याच्या मागे हे सगळे नाटककार आहेत. आमच्या किर्लोस्कर गडकऱ्यांपासून ते आजकालच्या धर्मकीर्ती मनस्विनीपर्यंत हे सगळे नाटककार त्याच्या मागे आहेत आणि म्हणून तो काहीतरी लिहितो. याच्यात भारत सासणेंच्या नाटकांची भर पडली असती आणि एक अभिव्यक्तिवादी नाटकांची एक वेगळी परंपरा या रंगभूमीवर आपल्याला दिसू शकली असती. काही बाबतीत मला एक दिग्दर्शक म्हणून या नाटकाच्या काही मर्यादा जाणवतात, त्याही मला असं वाटतं की मी सांगाव्या. पहिली गोष्ट म्हणजे ही नाटकं संवादबहुल आहेत. त्यांची त्यांचं जे सामर्थ्य आहे ते संवादांमध्ये आहे. त्या मानाने 2 व्यक्तिरेखांमधला जो केवळ संघर्ष असं नाही, पण नाटकामध्ये जेव्हा 2 व्यक्तिरेखा येतात तेव्हा फिजिक्समध्ये आपण ते बघतो ना, ते
दोन चुंबक दाखवतात, त्याच्यावर लोखंडाचा चुरा असतो, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तर तसं नाटकांमध्ये जेव्हा दोन व्यक्तिरेखा असतात तेव्हा तिथे एक मॅग्नेटिक फील्ड असतं. ते कधी अट्रॅक्शनचं असतं, कधी रिपल्शनचं असतं, पण काहीतरी ते फील्ड असतं आणि त्या फील्डमुळे काही गोष्टी ह्या घडत असतात. व्यक्तिरेखांमधला हे जे फ्रॅक्शन आहे हे त्या मानाने भारत सासणेंच्या नाटकांमध्ये कमी प्रमाणात आढळतं. मंचनाची संभाव्यता आहे, पण ज्याला आपण रंगभूमीची संभाव्यता म्हणू, ती संभाव्यता त्या मानाने कमी वाटते. व्यक्तिरेखा महत्त्वाच्या ठरतात, पण व्यक्तिरेखा जे संवाद म्हणतात त्या सरळ सरळ म्हणजे अभिनयाच्या बाबतीत जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्या संवादांना, नटाच्या संवादांना एक टेक्स्ट असतं जे तो म्हणत असतो आणि सबटेक्स्ट असतं की जे तो म्हणतच नसतो, पण ते प्रेक्षकांना ऐकायला जात असतं. दुर्दैवाने ह्या गोष्टी सासणेंच्या संवादांमध्ये सबटेक्स्ट फारच कमी प्रमाणात जाणवतं. एरवी नट जे मनात येतं ते बोलतात, ते टेक्स्ट त्यांच्या याच्यातनं आपल्याला दिसून येतं. पण या जरी गोष्टी असल्या तरी त्यांची नाटकं वाचत असताना दोन जागतिक रंगभूमीवरचे महत्त्वाचे नाटककार हे आपल्याला वारंवार आठवत राहतात. आणि इथे मला कोणाचा प्रभाव आहे असं अजिबात म्हणायचं नाही आहे. कदाचित ते नाटक अर्थात माहिती असू शकतात, पण तेवढ्या याच्यानी त्यांनी वाचलेलेही नसतील. पण रशियन नाटककार आंतन चेखव, तर त्याच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीची पात्र येतात आणि म्हणजे खरंच ती गरीब बिचारी पात्र असतात आणि आपल्याला काय करावं त्यांचं कळत नाही. म्हणजे आपल्याला त्यांचा राग यायला पाहिजे की त्यांच्याविषयी सहानुभूती वाटायला पाहिजे हेही कळत नाही. तर अनेक त्या पद्धतीची पात्र चमत्कारिकरित्या मधून भारत सासणेंच्या नाटकांमध्ये आपल्याला दिसतात. आणि नाट्यात्मक विधान जेव्हा त्यांच्या नाटकातनं अधोरेखित होत जातं तेव्हा अमेरिकन नाटककार थॉर्न्टन वाइल्डर स्किन ऑफ आवर टूथ किंवा आवर टाउन नावाचं नाटकं लिहिणारा तो त्याच्या नाटकांमध्ये त्या व्यक्तिरेखांची जी पॅशन आहे, त्यांचं जे एक त्यांच्या नेणीवेशी असलेलं नातं आहे ते जे दिसून येतं, त्या पद्धतीची आठवण ही नाटकं वाचताना आपल्याला होत असतं. तर शेवटी मी एवढंच म्हणेन की आर्वीकर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये भारत सासणे यांना प्रश्न विचारलेला होता. ते त्यांच्याच यांनी ते लिहिलेलं आहे, प्रदीप कर्णिकांनी त्यांना कोट केलेलं आहे, म्हणून त्यांचंच ते वाक्य मी वाचून दाखवतो की त्यांना असं विचारलं होतं की आपण कथेच्या क्षेत्रात जी उंची गाठली ती नाटकाच्या क्षेत्रातही गाठली असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न सासणे यांना प्राध्यापक आर्वीकर यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना सासणे म्हणाले होते की कथेच्या क्षेत्रात जी उंची गाठली आहे, जर गाठली असेल तर हा कलावंताचा विनय, त्या उंचीवर किंवा त्याही पेक्षा जास्त उंचीवर जाणारं नाटक मी लिहू शकतो, परंतु ते नाटक अजून लिहायचं आहे, यायचं आहे. तर मला असं वाटतं की खरंच हे नाटक अजून लिहायचं आहे, यायचं आहे. या नाटकाची एक दिग्दर्शक म्हणूनही, एक नाटकवाला म्हणूनही, नाटकाचा अभ्यासक म्हणूनही मी आणि सगळेच मराठी रंगभूमीवरचे या नाटकाची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्याला या नाटकासाठी
खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्याला जे मानाचं पद मिळालेलं आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन. संयोजकांनी मला बोलायला इथे संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. मी तपशिलात खूप गेलेलो नाही आहे कारण मला काही मुद्द्यांची मांडणी करायची होती. कारण मला यांनी सांगितलेलं होतं की याचा आपल्याला लेख करायचा आहे, तर त्यात मी ते सगळे तपशील आणणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.